नमस्कार मंडळी मित्रांनो, इंटेलिजन्स ब्युरो यांच्यामार्फत 10वी पासवरती या ठिकाणी सिक्युरिटी असिस्टंट ड्रायव्हिंग यांची या ठिकाणी जाहिरात प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 455 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरू शकतात हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तुम्ही ही वेबसाईटद्वारे TCSद्वारे तुमच्यासाठी फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला रजिस्टर ह्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन आणि पासवर्डसाठी मित्रांनो तुम्हाला फुल नेम टाकायचे, जे की SSC प्रमाणे जे नाव आहे ते टाका. त्याचबरोबर तुमचा एक मोबाईल नंबर द्यायचा आहे. कन्फर्म मोबाईल नंबर तोच द्यायचा आहे. एक अल्टरनेट नंबरसुद्धा देऊ शकता. त्याचबरोबर एक मेल ID द्यायचा आहे आणि कन्फर्म मेल ID सुद्धा तोच द्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या स्टेटमधून अप्लाय करणार असाल, म्हणजे जे स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करा. जसं की महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केलं. तुम्ही महाराष्ट्रामधून मुंबईसाठी अप्लाय करणार का नागपूरसाठी अप्लाय करणार ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज करू इच्छिता ते सिलेक्ट करायचे. त्याचबरोबर पदाचं नाव या ठिकाणी सिक्युअर रजिस्टर्ड मोटर SAMT आलेलं आहे. पोस्ट कोड आलेला आहे. जनरेट OTP हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, अशाच बरोबर तुम्हाला कॅप्चा आहे तो कॅप्चासुद्धा टाकायचा आहे आणि सबमिट बटन ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, अशा स्वरूपात तुमचा एक मोबाईल नंबर आणि एक मेल ID तो OTP येणार आहे. तो या ठिकाणी जो मोबाईल नंबरवरती OTP आला तो टाका. जीमेलला जो मोबाईल OTP आला तो टाकून या ठिकाणी खाली कॅप्चा टाकून प्रिव्ह्यू करायचा आहे. ओके मित्रांनो, या ठिकाणी व्हेरीफाय या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय केल्यानंतर तुमची जी बेसिक रजिस्ट्रेशनची माहिती होती ती सगळी आलेली आहेत. त्यानंतर तुमचं नाव, मोबाईल नंबर, मेल ID हे सगळं चेक करा आणि या ठिकाणी बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. संपूर्ण क्लिक केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा आणि आय ॲग्री क्लिक करून ओके बटनवरती क्लिक करा. मित्रांनो लक्षात घ्या, ओके केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे आणि फॉर्म रजिस्ट्रेशन झालेलं आहे. यामध्ये क्लोज बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची बेसिक रजिस्ट्रेशन होती ती संपूर्ण इन्फॉर्मेशन आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला गो टू ॲप्लिकेशन ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, तर मित्रांनो पुढचा त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला नंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जेंडर जे मेल फिमेल जे काय असल्यास ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर जी बर्थ डेट आहेत SSC प्रमाण त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. ओके, तुम्ही या ठिकाणी डोमासाईल SBI आपल्यासाठी अर्ज करण्याचे येतात तर येस करा. त्याचबरोबर फादर्स नेम टाका. पुन्हा या ठिकाणी आईचं नाव, मदर्स नेम टाका. मॅरिटल स्टेटस मॅरिड अनमॅरिड जे काय असलं ते टाका. रिजनल हिंदू मुस्लिम जे काय असतात ते सिलेक्ट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला टेस्ट सिटी प्रेफरन्स टाकायचं आहे. पहिल्यांदा कुठलं एक्झाम सेंटर पाहिजे ते सिलेक्ट करा आणि त्याचा जे जिथं पाहिजे आहे तेच टाका. उदाहरणार्थ सांगली टाकलेलं आहे. त्यानंतर जे दुसरं स्टेट कोणतं पाहिजे ते सिलेक्ट करा आणि सेकंड प्रेफरन्ससुद्धा टाकायचे आहे. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला 5 एक्झाम सेंटर्स टाकायचे आहे. त्याचबरोबर एकामध्ये मित्रांनो तुम्हाला 3च एक्झाम सेंटर टाकायचे आहेत. त्यामुळे 1-3 टाकायला राहिलेले दुसरे टाकू शकता. ओके, अशा पद्धतीने आपण 5 एक्झाम सेंटर टाकले आहेत. त्यानंतर तुमच्यासाठी पुढचा एक सर्व्हिसमॅन डिटेल. जर एक सर्व्हिसमॅन असेल तर हे सिलेक्ट करा. त्याचं इन्फॉर्मेशन भरायचं आहे. यामध्ये जॉईनिंग डेट, रिलीज डेट भरायचे आहेत. आणि तुम्ही या ठिकाणी हँडिकॅप असेल तर या ठिकाणी हे सिलेक्ट करा किंवा नो सिलेक्ट करा. किंवा एक सर्व्हिसमॅनमधून अप्लाय करणार असाल तर तुम्ही नो सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुमच्या ठिकाणी एज्युकेशनमध्ये तुम्ही या ठिकाणी विचारला आहे डू हॅव टू म्हणजे LM लायसन आहे का, तर हे सिलेक्ट करा. नो सिलेक्ट केलं तर तुमचा फॉर्म इलिजिबल होणार नाही, त्यामुळे येसच सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी मशीनमधून मग काही माहिती आहे का तर हे सिलेक्ट करा. नसल्यास तुम्हाला नो केलं तर फॉर्म इलिजिबल होणार नाही. त्यामुळं जी गाडीची बेसिक माहिती आहे ती तुम्हाला यावी लागणार आहे. त्याचबरोबर तुमचे ड्रायव्हिंग लायसन आहे का तर हे सिलेक्ट करा. जर तुम्ही नो सिलेक्ट केलं तुमचा फॉर्म नॉट इलिजिबल होणार आहे, त्यामुळे येसच सिलेक्ट करायचे. मित्रांनो लक्षात घ्या, हे 3 जे ऑप्शन आहेत ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर डिस्क्राईब क्वालिफिकेशन म्हणजे या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन व्यतिरिक्त इतर काही क्वालिफिकेशन आहे का तर हे सिलेक्ट करा. नसेल तर नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही स्पोर्ट्स कोटामधून आहे का, स्पोर्ट्स पर्सन तर हे सिलेक्ट करा. नसेल तर नो सिलेक्ट करा. डिपार्टमेंट एम्प्लॉय आहेत का कर्मचारी तर हे सिलेक्ट करा. कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं, नेम वगैरे, जॉईनिंग डेट सगळं टाका. नसेल तर तुम्हाला नो सिलेक्ट करायचं. आता संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्हने करायचं आहे. ओके, अशा स्वरूपाचा तुमचा डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे. त्यानंतर म्हणतात तुम्हाला ओके बटन ह्या ऑप्शन मग क्लिक करायचं आहे. त्यानंतर म्हणतात तुम्हाला कम्युनिकेशन डिटेलमध्ये तुम्हाला जो काय ॲड्रेस असेल तो लाईन 1मध्ये टाका. सेकंड ॲड्रेस असेल तर सेकंडमध्ये लाईन टाका. लाईन सेकंडमध्ये टाका. कंट्री कोणती आहे ते इंडिया सिलेक्ट करायची आहे. त्याचबरोबर स्टेट कोणता आहे तो मला ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर जिल्हा कोणता आहे तो सिलेक्ट करा आणि पिनकोड टाकायचा आहे. करस्पॉन्डंट आणि परमनंट ॲड्रेस जर एक असेल तर टाका, येस करा. आणि वेगळं असेल तर नो करून सेपरेट टाका. हे संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्हने करायचं आहे.
ओके, अशा पद्धतीने तुमचा डाटा सेव्ह सक्सेसफुली मेसेज आलेला आहे. त्यामध्ये ओके बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. त्यानंतर मिळतं तुमच्या इथे एज्युकेशन इन्फॉर्मेशन. यामध्ये मिळतं तुम्हाला 10वी झाली असेल तर 10वीचं स्टेट कोणतं होतं, स्टेट बोर्ड वगैरे जे काय असलं ते बोर्ड सिलेक्ट करा. पासिंग तारीख कोणती होती ते सिलेक्ट करायची आहे. त्याचबरोबर सब स्कूल नेम टाकायचं आहे. विषय कोणतं होतं ते. त्याचबरोबर क्वालिफाईड नॉन क्वालिफाईड पास फेल काय असेल ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही पर्सेंटेज का CGPA आहे तो सिलेक्ट करा. जर मार्क्स असते तर ऑप्टेन मार्क्स, एकूण मार्क्स आणि टक्केवारी येणार. त्याचबरोबर 12वीच्या डिटेल्समध्ये सुद्धा बोर्ड, पासिंग इयर, इन्स्टिट्यूट नेम, सब्जेक्ट, क्वालिफाय, त्याचं पर्सेंटेज हे सगळं टाका. आणि डिग्री वगैरे जे काय असतात ते तुम्हाला सगळी माहिती भरायची आहे. त्याचबरोबर अदर डिस्क्राईब क्वालिफिकेशनमध्ये डू यू हॅव टू फिल्ड एक्सपिरियन्स इंटेलिजन्स ब्युरोमधला तर हे सिलेक्ट करा. नसेल तर तुम्ही नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर डू हॅव टू नॉलेज ऑफ फॉरेन लोकल लँग्वेज एक्सेप्टेड इंग्लिश अँड हिंदी. हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज येते का तर हे सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेज येतात ते सिलेक्ट करा. नसल्यास नो सिलेक्ट करा. डू हॅव टू वर्क एक्सपिरियन्स, वर्क एक्सपिरियन्स काय असला तर हे सिलेक्ट करा. त्याचा तुम्हाला तपशीलमध्ये या ठिकाणी संपूर्ण माहिती भरायची आहे. म्हणजे ऑर्गनायझेशन नेम, टाईप, पोस्ट वगैरे सगळं भरा. नसेल तर तुम्हाला नो सिलेक्ट करा. वर्क एक्सपिरियन्स नसला तर तुमचा या ठिकाणी जर अनुभव म्हणजे ड्रायव्हिंगचा अनुभव नसेल तर तुमचा फॉर्म सक्सेसफुली होणार नाही. त्यामुळं ड्रायव्हिंगचा अनुभव या ठिकाणी टाकायचा आहे. आणि या ठिकाणी संपूर्ण टाकल्यानंतर वर्क एक्सपिरियन्स वगैरे ते सेव्ह करायचं आहे. ओके, एक्सपिरियन्स वगैरे सगळं टाकलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेव्ह करताना डाटा सेव्ह सक्सेसफुल झालेले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ओके बटन या ऑप्शन क्लिक करा. आणि आता मित्रांनो तुम्हाला शेवटची स्टेप आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला अपलोड रिसेंटली फोटो, तुम्हाला या ठिकाणी फोटोग्राफ आहे तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. ज्याची साईज 100 ते 200 KBच्यात असावी आणि फोटो अपलोड करा. त्याचबरोबर त्याच्यानंतर सिग्नेचर अपलोड करायचे ज्याची साईज 80 ते 150 KBच्यात आणि एक डोम असेल, तुम्ही जे स्टेटचं असेल ते डोम असेल अपलोड करायचे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पेमेंट क्लिक करा. हे टिकमार्क सगळे सिलेक्ट करायचे आहेत आणि खाली कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकून प्रिव्ह्यू करायचा आहे. मित्रांनो लक्षात घ्या, फॉर्म सबमिट करण्यापूर्वी तुम्ही फॉर्म प्रिव्ह्यू करा. फॉर्म प्रिव्ह्यू करताना तुम्हाला सगळी फॉर्मची इन्फॉर्मेशन तुम्हाला ठिकाणी आत्ताच मिळणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला फॉर्मवर जाता संपूर्ण माहिती या ठिकाणी आत्ताच चेक करा. आणि फोटो वगैरे सगळं झाल्यानंतर तुम्हाला सबमिट बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करून फॉर्म सबमिट करायचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही फॉर्म एकदा सबमिट केला तर तुम्हाला कोणताही बदल करता येणार नाही. त्याचबरोबर तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये किंवा आत्ताच या ठिकाणी तुम्ही फॉर्म प्रिव्ह्यू करून भरा. त्याचबरोबर फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचं पेज डायरेक्टली पेमेंटला जाणार आहे, जे की पेमेंट 750 ओपन OBC EWS जेंट्ससाठी. त्याचबरोबर इतर कॅटेगरीसाठी 550 रुपये फी असणार आहे. फी मित्रांनो क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI तुम्ही पेमेंट करू शकता. ओके, तरी तुम्हाला 10वी पासवरती ड्रायव्हर या पदाची जाहिरात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.